काय घडतं हे सर्वांनाच पाहण्याची उत्सुकता आहे. सर्वजण अतिशय उत्सुकतेने मॅच पाहत आहेत. चेअरअप देखील करतात. इलेक्ट्रॉनिक मीडियाला आपल्या युवा सेनेला देखील चेअरअप करतील आपले शिवसैनिक. उदयजी, मला एक गोष्ट इथे आवर्जून बोलावीशी वाटते की जसं तुम्ही उल्लेख केला की मग ती बाईट असू दे किंवा एखादी न्यूज असो, ती कव्हर करण्यासाठी तुम्ही जशी फिल्डिंग लावता, पण धावपळ दोन्ही ठिकाणी आपल्याला धावपळ बघायला मिळणार आहे. फिल्डिंगसाठी धावपळ करायची आहे आणि बाईटसाठी तुम्हाला धावपळ करावीच लागते. एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे त्या मुवमेंटला. अगदी बरोबर. एनर्जी खूप महत्त्वाची आहे. शिवसेना आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की संघर्ष करणारी संघटना आहे. आपण समोर बॉलर्स बघतोय. निवृत्ती बाबर, TV9चे पत्रकार निवृत्ती बाबर हे बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि समोर पंचांच्या माहितीसाठी फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहे मॅचमध्ये. देयर इज नो फील्ड रिस्ट्रिक्शन. मॅच सुरू करा. गिरीश कांबळे गोलंदाजी करणार आहेत. गिरीश कांबळे आणि समोर पहिल्यांदा ओपनिंग बॅट्समन म्हणून आलेत प्रथमेश सकपाळ. गिरीश कांबळे हे स्वतः कॅप्टन आहेत आणि स्वतःच ओपनिंगला बॉलिंग करायला आलेले आहेत. विकेट किपिंगला निवृत्ती बाबर आहेत. आपण सुरू करूया हा सामना. प्रेक्षणीय सामना, एक्झिबिशन मॅच. निवृत्ती फिल्डिंग सेट करतायत, पण बघायचं आहे प्रथमेश सकपाळ इथे मात्र कशा प्रकारे स्टार्ट देतील आपल्या संघासाठी, युवा सेना या संघासाठी. खूप चांगल्या दर्जाचे खेळाडू युवा सेनेमध्ये आम्ही निश्चितच बघितले. त्यांचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव, पूर्व सचिव आपण जर बघितलं तर पूर्वेजी सरनाईक सुद्धा जबरदस्त क्रिकेटर. चला मॅच सुरू करा. निवृत्ती मॅच सुरू करायची आपण. आज आमचा जवळजवळ 16 सामन्यांचं शेड्यूल आहे. आतापर्यंत फक्त 7च सामने कव्हर झालेत. आम्हाला भरपूर सामने कव्हर करायचे. प्लीज पहिला बॉल गिरीश कांबळे प्रथमेश सकपाळसाठी. उत्कृष्ट बॉल. फिल्डिंग मिस झालेली आहे. दोन रन झाले. 2 धावणी ते पूर्ण होतात. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं स्वतःच आणि संघात सुद्धा प्रथमेश सकपाळ यांनी. युवा सेनेला 2 धावा मिळालेल्या आहेत. गिरीश कांबळे दुसरा बॉल टाकतायत आणि हा बॉल हवेत गेलेला आहे. आकाशाला गवासणी घालतायत परंतु कॅच मिस झालेली आहे. वॉर्मअप कमी पडतोय. उदयजी मगाशी त्याचाच उल्लेख केला की धावा धाव पळापळ ही फिल्डिंग तुम्हाला लावायची आहे. अशा मोमेंटला कॅच पकडणं इम्पॉर्टंट आहे. विकेट काढणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्ही दबाव बनवू शकाल अपोनंट टीमवर. अगदी बरोबर आहे. इथे फिल्डिंग लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. धावा तर असतेच. आता धावा केल्यानंतर आता गिरीश कांबळे तिसरा बॉल टाकतात आणि समोर फलंदाज आहेत वरुण सरदेसाई, आमदार वरुण सरदेसाई आणि जस्ट डॉट बॉल. एक चांगला बॉल टाकला आहे गिरीश कांबळे यांनी. उपकप्तान वेदांत नेब फिल्डिंगची जबाबदारी घेत आहेत स्वतःवर आणि फिल्डिंग लावत आहेत. चौथा बॉल पहिल्या ओव्हरचा. गिरीश कांबळे वरुण सरदेसाई यांना टाकतायत जोरदार बॉलिंग. ओ डॉट बॉल. बोल झाला. अरे विकेट घेतला. गिरीश कांबळे यांनी विकेट घेतलेली आहे वरुण सरदेसाई यांची. गिरीश कांबळे खूप अत्यानंद व्यक्त करतायत. गिरीश कांबळेंचा आनंद गगनात मावण्यासर झालेला नाहीये. उद्या डे प्लॅन काय असणार गिरीश कांबळे? पण ही क्लिप व्हायरल होईल उद्या दिवसामध्ये. आय थिंक आज संध्याकाळीच व्हायरल होईल. गिरीश कांबळे आणि त्यांचा उत्साह छाती ठोकपणे सांगतील मी वरुण साहेबांची विकेट काढली. गिरीश तू बाईट गेला हे पुन्हा. आता तिसरं युवा सेना. गिरीश कांबळे व्हाईट बॉल. बॅट्समन कोण आहे तिसरा? साई आला. नाही साई. अरे लांबून ओळखतो ना. साईनाथ दुर्गे. सर्व मीडियाचे मित्र साईनाथ दुर्गे फलंदाजीला आलेले आहेत. गिरीश कांबळे यांचा शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. जोरदार बॉलिंग. साईनाथ दुर्गे यांच्या विरुद्ध जोरदार LBWचं अपील करण्यात आलेलं आहे गिरीश कांबळे यांच्याकडनं. मात्र साईनाथ दुर्गे एकदम ठामपणे मैदानावर उभे आहेत. त्यांनी सांगितलं मी अजिबात आऊट नाही आहे आणि त्यांचं अपील मान्य केलं पंचांनी. साईनाथ दुर्गे दादरकर
शिवाजी पार्क मैदानात वंडू लहानपणापासून बॉन्ड. क्रिकेट खेळत आहेत. बॉन्ड 1 टू गो. मंदार एक चेंडू शिल्लक आहे. एक बॉल बाकी अजून. साईनाथ दुर्गे यांना पुन्हा स्ट्राईक मिळतोय. धावसंख्या 4 धावा, एक गडी बाद. साईनाथ दुर्गे एक अभ्यासू विद्यार्थी आहेत आणि लवकरच त्यांनी त्यांचा समोरच्या गोलंदाजाचा अभ्यास होमवर्क कंप्लीट केलेला असेल. आता लेगला बघतायत साईनाथ दुर्गे, म्हणजे इशारा दिलेला आहे त्यांनी कुठल्या दिशेला मारणार. गिरीश कांबळे शेवटचा बॉल टाकतायत साईनाथ दुर्गे यांना. साईनाथ दुर्गे यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि नो बॉलचं अपील केलेलं आहे पंचांनी. आउटसाइड टाकलाय. गिरीश Strike. कांबळे यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली. एक मन- विकेट मिळवलेला आहे. मंदार एकाच एंडने होऊ दे मंदार. चला, एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावर 4. आता गोलंदाजीला आलेले आहेत निवृत्ती बाबर, टीव्ही 9चे पत्रकार. ज्या व्यक्तिमत्वाची आपण सर्वच जण वाट बघत होतो ते व्यक्तिमत्व युवासेना अध्यक्ष सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांचं इथे आगमन होत आहे. ज्येष्ठ नेते पांडुरंगजी सकपाळ यांच्या प्रेरणेतून प्रेरित युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदित्यजी ठाकरे यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या इस्लाम जिमखान्यावर आणि या आदित्य ठाकरे यांचं चॅम्पियन्स गुरगाव चॅम्पियन्स लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सामना सुरू करा, सामना सुरू करा. थँक्यू डीजे. चालू ठेवलं. मुख्य व्यासपीठासमोर थोडीशी गर्दी कमी करायची आहे. आपण बघतो की आत्ताच युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे साहेबांचं इथे आगमन झालं आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या गिरगाव चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये. युवासेना संघ आपण बघतोय बॅटिंग करतोय, नाणेफेक जिंकल्यानंतर उदयजी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण बघतोय त्याच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाज निवृत्ती बाबर घेऊन आलेला आहे आणि स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज ते साईनाथ दुर्गे. साईनाथ दुर्गे. निवृत्ती बाबर साईनाथ दुर्गे यांना आपला ओव्हरचा पहिला बॉल टाकतात. आपण बघतो निवृत्ती बाबर वेगवान गोलंदाजी करतात. साईनाथ दुर्गेने जोरदार टोलेबाजी केलेली आहे. बॉल हवेत आहे आणि कॅच कॅच सचिन गड यांनी कॅच घेतलेला, अतिशय सुंदर कॅच घेतलेला सचिन गड यांनी. साम टीव्हीचे पत्रकार सचिन गड यांनी उत्कृष्ट झेल पकडलेला आहे साईनाथ दुर्गे यांचा. क्या बात आहे. आणि आता मात्र आगमन होत आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅप्टन गिरीश कांबळे मागे नाचतायत, सगळे खुश झाले. आणि आता बॅटिंग साठी आलेले आहेत आदित्य साहेब. आदित्य ठाकरे बॅटिंग साठी आलेले आहेत. एक गोष्ट मी आठवण इथे आवाजून उल्लेख करतो, आठवण एक सांगतो की जेव्हा आदित्य ठाकरे साहेबांकडे कुठल्या प्रकारचा पक्ष नव्हता किंवा कुठल्या पक्षाचे निगडीत नव्हते, सुरुवातीचा काळ एक मागे जातो, एक 15 ते 20 वर्षापूर्वी, आणि त्यांच्या बरोबर किंवा ते कॉमेंट्री बॉक्समध्ये असताना आम्ही एकदा कॉमेंट्री केली होती आणि आज आपण त्यांना प्रत्यक्ष खेळताना बघतोय. ही माझ्या कारकिर्दीची दुसरी वेळ आहे की त्यांना मी प्रत्यक्ष खेळताना बघतोय आणि चांगल्या दर्जाचे क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आहे. शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये सुद्धा आपण त्यांना किती वेळा खेळताना बघितलं आहे. त्यामुळे जो वारसा आहे क्रिकेटचा हा घरात ना, म्हणजे आपण बघतो की होम ग्राउंडवर आपण नेहमीच क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघतोय. आता बॅटिंगला उतरते ग्राउंडच्या आतमध्ये आदित्य ठाकरे. प्रेक्षकांना विनंती आहे की प्लीज बाउंड्रीच्या बाहेर जा, प्लीज बाउंड्रीच्या बाहेर जा. आमचे जे सिक्युरिटी आहेत, बाउन्सर आहेत, प्लीज आपण सुद्धा ती गोष्ट लक्षात घ्यायची. प्लीज थोडंसं दूर करायचं बाकीच्या प्रेक्षकांना. आपण समोर पाहतोय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे बॅटिंगसाठी आलेले आहेत. त्यांच्या समोर बॉलिंग करणार आहेत निवृत्ती बाबर. जेव्हा युवा सेनेची स्थापना झाली, मला आठवतंय आदित्यजी ठाकरे जे आता अजूनही अध्यक्ष आहेत, तेव्हा सचिव जे होते पूर्वेजी सरनाईक
अप्रतिम दर्जाचे क्रिकेटर, हो. याच्यात त्रिमात्र शंका नाही. जबरदस्त बॅटिंग करणं ही त्यांची खासियत आहे. आता बघतो आता त्याच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्वतः आदित्य ठाकरे उपस्थित आहेत आणि बघायचं त्यांची कशा प्रकारे तडाखेबंद फलंदाजी प्रेक्षकांना बघायला मिळेल. मीडियाने ते अनुभवले आहे, कारण याआधी देखील वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये मीडिया विरुद्ध आदित्य ठाकरे यांच्या संघाबरोबर मॅच झाली होती. त्यावेळेला देखील आदित्य ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग केली होती. तशीच बॅटिंग आता देखील आपल्याला पाहायला मिळेल. निवृत्ती बाबर आदित्य ठाकरे यांना बॉलिंग करतायत. डॉट बॉल. तर निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव टाकलाय बाबर यांनी, तर म्हणजेच स्ट्रायकिंगला आदित्य ठाकरे यांना. आणि नंतर आपण लगेचच यांचं BKCकडे आपण मोर्चा वळवणार आहेत, कारण त्या ठिकाणी बघतो की सर्व नेते अभिनेते आणि बघतो त्यांच्यामध्ये आपण एक फाईट बघणार आहोत मैदानावरती, म्हणजेच या Bowling दोन सुरू संघांमध्ये. होते. आदित्य ठाकरे यांना निवृत्ती बाबर बॉलिंग करतायत आणि लेगला बॉल मारलेला आहे. बाउंड्रीच्या दिशेला जातोय, मात्र अडवलेला आहे बॉल. फिल्डिंग. 1 रन आदित्य ठाकरे यांनी घेतलेला आहे. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर, त्याचबरोबर आपण स्थानिक केबल जर बघितलं तर केबल नेट आणि माय चॅनलवर आपण ही क्रिकेट स्पर्धा घर बसल्या बघू शकता. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे गिरगाव चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये. एका वेळेला आपण बघतोय की युवा विजनचे अध्यक्ष स्ट्रायकिंगला बॅटिंग करतात प्रथमेशजी सकपाळ. एका वेळेला आपण बघतोय युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे बॅटिंग करतायत नॉर्थ स्ट्रायकिंग एंडला. अगदी बरोबर आहे. निवृत्ती बाबर, प्रथमेश आणि हा लेगला मारलेला आहे. आदित्य ठाकरे धावलेत. पुन्हा सेकंडसाठी अपील करतात आदित्य ठाकरे, मात्र स्टँड. 1 रन मिळालेला आहे युवा सेनेला. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅप्टन गिरीश कांबळे सगळ्यांना सांगतायत कुठे फिल्डिंगसाठी राहिलं पाहिजे. निवृत्ती बाबर, शेवटचा बॉल त्यांच्यावरचा. समोर फलंदाज आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे आउटफील्डचा स्टडी करतायत. शेवटचा बॉल. निवृत्ती बाबर आदित्य ठाकरे यांना. एक जोरदार एक फटका मारला. 1 रन मिळू शकतो. अरे फिल्डिंग मिस झालेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या फिल्डर्सकडनं, पण नुकसान नाही. 1च रन मिळालेला आहे युवा सेनेला. बघा 4 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया संघासमोर जर चांगलं आव्हान ठेवायचं असेल तर या 2 षटकात चांगली बॅटिंग करावी लागेल. आता मात्र दोन्ही फलंदाजांना आदित्य ठाकरे ते उपस्थित आहेत, प्रथमेशजी सकपाळ ते उपस्थित आहेत आणि त्या 2 षटकात हाणामारी करावी लागेल, आक्रमक बॅटिंग करावी लागेल. जो एक नॅचरल खेळ असतो एखाद्या क्रिकेटपटूचा, मुंबईतल्या क्रिकेटपटूचा, तो खेळ दाखवावा लागेल. अगदी बरोबर. मुंबईकर हे म्हणतात की आईच्या पोटातूनच क्रिकेट शिकून येतात. त्यामुळे आपण इथं पाहू शकतो समोर राहुल झोरी, वरिष्ठ पत्रकार राहुल झोरी हे आदित्य ठाकरे यांना फलंदाजी करतायत. आपण पाहतोय राहुल झोरी यांचा पहिला बॉल आणि वाईट बॉल आणि रनही घेतलेला आहे. ओ फिल्डिंग मिस. वाईट बॉल आणि रनही घेतलेला आहे. म्हणजे एक चाणक्षपणा दाखवलेला आपल्याला ते पाहायला मिळतोय. रन अतिशय वेगाने काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रथमेश सकपाळ आयोजक हे स्वतः बॅटिंग करतायत. समोर राहुल झोरी गोलंदाजी करतायत. दुसरा बॉल राहुल झोरी टाकतायत आणि हा टोलवलेला आहे आणि कॅचसाठी प्रयत्न मात्र मिस झालेली आहे. कॅच मिस झालेला आहे. 2 रन धावून काढलेले आहेत. वेगवान धावा होताना पाहायला मिळत आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियाला थोडं प्लॅनिंग करावं लागेल. जसं बाईट घेताना तुम्ही प्लॅनिंग करता तसं आता इथे प्लॅनिंग दाखवावं लागेल. इथे महिला पत्रकार फार असं हे झालेले आहेत, उत्सुक झालेले आहेत की कशी फिल्डिंग करायला पाहिजे हे ते मुलांना सांगतायत. आपण राहुल झोरी तिसरा बॉल टाकतायत प्रथमेश सकपाळ यांना आणि तिसऱ्या बॉलसाठी देखील मागे बॉल गेलेले आहेत. चालू आहे मात्र तरी देखील 2 धावा आणि हा चौकार गेलेला आहे. मौका बघून चौका मारलेला आहे प्रथमेश सकपाळ यांनी. राहुल झोरी विकेटच्या प्रतीक्षेमध्ये. राहुल झोरी बाईट घेताना जी काय तगमग दाखवतात, धावपळ करतात, तशी आता विकेट घेताना पण धावपळ दाखवली पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन केंद्र. यस राहुल झोरी आता तयारीत आहेत. समोर प्रथमेश सकपाळ आणि राहुल झोरीना जोरदार. अरे कॅच मिस झालेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा. ऋत्विक भालेकर, आज तकचे वरिष्ठ पत्रकार ऋत्विक भालेकर
थोडं वजन वाढलेलं आहे. आ, आ, ऋत्विक ही संधी सोडू नका. नेक्स्ट मॅचमध्ये उदय जाधव यांना बिल्डिंगसाठी उतरवा आणि तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये या यस. आणि त्याचा बदला तुम्ही लगेच घ्या. हा. राहुल झोरी समोर फलंदाज आदित्य ठाकरे. एक जोरदार फटका आदित्य ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि बाउंड्री. फिल्डिंग 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 इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आपल्या पत्रकारांनी खूप चांगली फिल्डिंग केली. मात्र 2 रन धावून काढलेली आहेत आदित्य ठाकरे यांनी. युवा सेनेसाठी जोरदार धावफलक हलता आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 19 धावा, 2 गडी बाद. षटकात आपण बघतो की चेंडू जे शिल्लक आहेत मैदानावर बघतोय मैदानावर पुन्हा एकदा आपण पाहतोय राहुल झोरी आदित्य ठाकरे यांना गोलंदाजी करतायत आणि जोरदार बॉल टाकलाय आणि डॉट बॉल. गिरीश कांबळे विकेट किपिंगला आहेत. वाईट बॉल, पंचांचा निर्णय वाईट बॉल आहे. युवा सेनेच्या खात्यामध्ये 20 रन झालेले आहेत. राहुल झोरी पुन्हा एकदा बॉलिंगचा स्ट्राईक घेतात. आदित्य ठाकरे फलंदाजी आणि हा फुल टॉस टाकलेला आहे. आदित्य ठाकरे यांनी लेगला बॉल मारलेला आहे. 1 रन मिळेल. आदित्य ठाकरे खेळपट्टीवरती ठामपणे उभे आहेत. त्यामुळे युवा सेनेला त्यांचा धावफलक हलता राहण्याची पूर्ण विश्वास वाटतोय. 21 धावा, 21. युवा Last ball to सेना go. 21 रन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. यानंतर अजून एक षटक बाकी आहे. राहुल झोरी यांच्याकडे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आशेने पाहत आहेत की त्यांच्या ओव्हरमध्ये एक तरी विकेट मिळेल. राहुल झोरी प्रथमेश सकपाळ यांना बॉलिंग करतायत आणि हा बॉल टाकला आणि प्रथमेश सकपाळ यांनी जोरदार टोलवलेला आहे. षटकार, जोरदार षटकार प्रथमेश सकपाळ यांनी. यस, आदित्य ठाकरे यांनी देखील त्यांचं अभिनंदन केलेलं आहे जोरदार षटकार मारल्यावर. थँक्यू डीजे. आपण बघितलं उद्याची बराच वेळ झाला की चेंडूला तहान लागली होती आणि पाणी होतं, तो थेट गेला अरबी समुद्रामध्ये. काय फटका दाखवला प्रथमेश सकपाळ यांनी. अरे वा, एक प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे. आतापर्यंत हे क्लॅशेस तुम्ही किती बघितलेत, म्हणजे असे एन्काउंटर किती बघितलेत युवा सेना वर्सेस मीडिया? असे आमची जवळपास ही 4थी का 5वी मॅच आहे. कोणाचं इलेक्ट्रॉनिक पारडं मीडिया. जड आहे, कोणी किती सामने जिंकलेत? आमची पहिली मॅच झाली होती अंधेरीला, आपलं राजश्री छत्रपती शाहू महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला झाली होती. तेव्हा अर्थात युवा सेना जे आहे ते भरधाव धावसंख्येने जिंकले होते. त्यांनी एकदम टोलेजंकी धावसंख्या उभारली होती. आमची पहिलीच मॅच होती. आम्ही रोज बातम्यांच्या मागे धावत पडत असतो. आमची प्रॅक्टिस कमी पडली त्यामुळे आमचा पराभव झाला. त्यावेळेला देखील आदित्य ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग केली होती आणि त्यांनी बॉलिंग देखील केली होती. ते अष्टपैलू हे त्यावेळेला आम्हाला कळालं की ते बॉलिंगही उत्कृष्ट करतात, फलंदाजी देखील उत्कृष्ट करतात. ऑलराऊंडर आहेत. आणि बाकीच्या 3 मॅचचा काय रिझल्ट होता? ॲक्च्युली मागची मॅच आम्ही जिंकणार होतो. अतिशय अटीतटीची मॅच झाली होती, पण त्या अटीतटीच्या मॅचमध्ये आमचा 1 धावेने बॉलिंग ऋत्विक आला. ऋत्विक आहे ना. सामना 6 षटकांचा आहे. दोन्ही संघासाठी सूचना आहेत. मॅच 6 षटकांची आहे. 3 षटक झालेत, अजून 3 षटक बाकी आहेत. ऋत्विक बॉलिंग मार्ग ऋत्विक भालेकर, आज तकचे वरिष्ठ पत्रकार ऋत्विक भालेकर. म्हणजे इन शॉर्ट म्हणजे सांगायचं काय की युवा सेना आतापर्यंत मीडियावर थोडीशी भारी पडलेली आहे बॅटिंग मध्ये. येस येस येस, अगदी बरोबर आहे. ऋत्विक भालेकर बॉलिंग करतायत, आपण समोर पाहत आहोत. आदित्य ठाकरेंनी जोरदार टोलवलेला आहे आणि हा थेट षटकार, तो देखील टेरिसवरती बॉल पाठवलेला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक प्रकार सांगितलंय त्यांनी कशी बॅटिंग करायला पाहिजे. सर गिरीश कांबळे, आदित्य ठाकरे. थँक्यू. शब्द माझे तोंडातच राहिले उदयजी. मला असं वाटलं हा चेंडू आता ट्रॅकच्या पलीकडे म्हणजे मरीन लाईनच्या पलीकडे गेला की काय, पण चेंडू आलाय त्याबद्दल व्हॉलेंटियर्सचे धन्यवाद. षटकार मारलेला आहे. जिमखानाच्या टेरिसवरती
बॉल गेलेला आहे. गिरीश कांबळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅप्टन, युवा सेनेचे कॅप्टन आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करतायत. म्हणजे व्हॉलेंटियरचं म्हणणं आहे की चेंडू पुन्हा एकदा देतोय, अजून एक षटकार येऊ दे. ऋत्विक भालेकर, तुम्हाला इंटरव्ह्यू मिळणार, पण तुम्ही विकेट काढा. धावसंख्या ती 33 धावा, 33. षटक क्रमांक 4 सुरू आहे. यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच काय, तर दोन्ही इनिंगमध्ये 6-6 षटकांचा खेळ बघायला मिळेल. हो. उदयजी, तुमची एक इच्छा जी होती ती पूर्ण झाली. तुम्ही म्हणत होते की 5 षटकं, आम्ही अजून एक बोनस दिला, अजून एक षटक तुम्हाला खेळायला मिळेल. धन्यवाद सगळ्यांना बॅटिंग मिळेल, आयोजकांचे. सबको मौका मिलेगा. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना बॅटिंग मिळेल, सगळ्यांनाच खेळता येईल आणि हा एक सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः आदित्य ठाकरे बॅटिंग करतायत, ऋत्विक भालेकर बॉलिंग आणि वाईट बॉल. याच्यावर मला एक गोष्ट आठवते की आपण जेव्हा घरामध्ये, आता इथे महिला पत्रकार सुद्धा हो. आहेत, घरामध्ये आपण जेव्हा जेवण शिजवतो ना कुकरमध्ये, हा. प्रेशर आल्यानंतर शिटी वाजते, अगदी बरोबर. अगदी बरोबर. इथे षटकार मारलाय, पुढच्या चेंडूवर शिटी वाजली, वाईट टाकलाय बॉल गोलंदाजाने. खरं सांगू का, आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकार दररोज आता सध्या विधिमंडळ अधिवेशन चालू आहे, दररोज तिथे 12 तास ते व्यस्त असतात. प्रॅक्टिस करायला वेळ नसतो, तरी पण एक हो, आलेच पूर्णपणे सर्वजण. पूर्णपणे सहमत आहे. पण मला हे सुद्धा म्हणायचं आहे की ही मॅच खेळत असताना तेवढे दमछाक होऊ नका आदित्य स्वतःला. ठाकरे Oh, पुन्हा what a shot! जोरदार टोलवल्या षटकार. आदित्य ठाकरे यांचा पुन्हा आणखीन एक षटकार. बस आणि जो चेंडू मारला तो सीमारेषे बाहेर आपण हो. बघितलं की थेट अरबी समुद्रात गेला. रेल्वे सध्या आपण बघतोय की मुस्लिम बांधवांचा सध्या सगळ्यात सुंदर असा महिना म्हणजे रमजान महिना सुरू आहे. त्या ठिकाणी बघतो की इफ्तियारीसाठी खूप मोठी पार्टी तिथे अरेंज केलेली आहे आणि चेंडू तिथे गेला आहे इफ्तियारीसाठी. आता वरुणजींनी खूप चांगला इथे सांगितलाय किस्सा. आता समोर बघतोय की ऋत्विक भालेकर आणि अजून एकदा जोरदार टोलवलेला आहे. कॅच मिस झालेली आहे. वेदांत नेम यांनी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट केलेलं आहे. तर आपण सांगतोय की वरुण सरदेसाई म्हणताय की नाही नाही, खरंच खूप चांगलं ऑब्झर्वेशन वरुणजी हा, देसाई त्यांचं. वरुणजी. आपण बघतोय की त्यांनी सांगितलं की कितीतरी अशी लोक आहेत की इथे मात्र आदित्य ठाकरेंची विकेट काढायला बघतायत. परंतु ते टपलेले आहेत. षटकार चौकारांची आतषबाजी करतात आदित्य ठाकरे. पुन्हा एकदा प्रथमेश सकपाळ, ऋत्विक भालेकर आणि फुल टॉस मिळालेला आहे आणि षटकार गेलेला आहे. ऋत्विक भालेकर, काय करताय तुम्ही?
नी स्वतः बॉल हातामध्ये घेतलेला आहे, कारण विकेट निघत नाही आहे. आदित्य ठाकरे आणि प्रथमेश सकपाळ यांची पार्टनरशिप खूप मोठी झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी एक चिंतेचा विषय. ही जोडी फोडायची असेल तर विकेट काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रथमेश सकपाळ आणि आदित्य ठाकरे दोघांनी चौकार षटकारांची आतषबाजी केलेली आहे. काय बॅटिंग बघा, 2 षटकात हो. धावसंख्या खूप कमी होती. आपण बघतो की या षटकामध्ये भरपूर धावांचा पाऊस हो. पडला. धावसंख्या तब्बल 54 धावा धावफलकावर आदित्य ठाकरे अवघ्या यांनी 2 आउटफील्डचा गड्याच्या मोबत अतिशय आहेत. चांगला उत्कृष्ट असा होमवर्क केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे ते अगदी नो मॅन्स लँडवरती षटकार मारतात. पुन्हा एकदा गिरीश कांबळे पण 1 रन धावून काढतायत. अगदी रेग्युलर किती- प्रोफेशनल क्रिकेटर प्रमाणे आदित्य ठाकरे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. किती बघा दमछाक झाली आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. यावर मला एकच गोष्ट बोलावीशी वाटते, जो पानी से नहाते हो लिबास बदलते है, जो पानी से नहाते हो लिबास बदलते है, जो पसीने से नहाते है वो इतिहास बदलते है. क्या इतिहास बात है, घडवला क्या मैदानावर बात है, युवा क्या बात सेनेने. है दोस्त, काय एकदम बॅटिंग सुरू आहे. जबरदस्त. पूर्णपणे दोन्ही फलंदाज घामाघूम मुंबई झाले मुंबई मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. आम्ही नेहमीच आणि वार्तांकन खडूस करताना क्रिकेटर, सांगतो. मुंबईचा क्रिकेटर म्हणजे खडूस क्रिकेटर. एकदम शेवट बॅटिंग करणार ग्राउंडवर. शेवट हा खेळपट्टी सोडणार नाही. शेवटच्या बॉलपर्यंत रन के रन रन मशीन इथे आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य ठाकरे आणि प्रथमेश सकपाळ. पुन्हा एकदा गिरीश कांबळे, प्रथमेश सकपाळ यांना आणि प्रथमेश सकपाळ पुन्हा एकदा टोलवलेला आहे. खूप मोठा षटकार, चौकार चौकार 55. धावसंख्या 59, 59 धावा 59. गिरीश कांबळे गोलंदाजी करतायत. प्रथमेश सकपाळ यांना फास्ट बॉल टाकलाय. अतिशय सुंदर बॉल टाकलाय गिरीश कांबळे यांनी. अतिशय सुंदर बॉलिंग डॉट बॉल. अशाच बॉलिंगची अपेक्षा आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या टीमला. नॉन स्ट्राईक एंडला आदित्य ठाकरे आहेत, तर स्ट्राईकला प्रथमेश सकपाळ. पुन्हा एकदा गिरीश कांबळे जोरदार बॉलिंग. मिस 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 आणि मागे एक रन धावून काढलाय. चौकार मिस. फिल्डिंगचा जोरदार फटका इलेक्ट्रॉनिक मीडियाला. बघा, महिला पत्रकारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे उघडपणे. वेगवान गोलंदाज जोरदार बॉलिंग करतात प्रथमेश सकपाळ यांना. प्रथमेश सकपाळ यांनी जोरदार टोलेला आहे. बॉल हवेत गेलेला, खाली फिल्डर नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये गेलेला आहे. आणि अरे दोघं जण आला तुम्ही तिकडे. 2 रन काढले ना, 2 रन काढलेले, धावून 2 रन काढले. टिकटॅक साठी कसे तुम्ही धावता रे? ऋत्विक भालेकर, सचिन गड टिकटॅक साठी लगेच लेफ्ट राईट फिल्डिंग लावता ना. इथे कॅच पकडण्यासाठी देखील फिल्डिंग लावली पाहिजे. आदित्य साहेबांचा 1 to 1 करायचा असं लक्षात ठेवा. चला, विकेट पाहिजे इलेक्ट्रॉनिक मीडियाला. गिरीश कांबळे जोरदार बॉलिंग. अरे वा, पण जोरदार मारलेला आहे. थेट स्टेजच्या इथे सिक्सर मारलाय. आमच्याकडेच पाठवलेला आहे बॉल डायरेक्ट. प्रथमेश सकपाळ
रन झालेले आहेत 41. शेवटचे 12 बॉल शिल्लक आणि 38 रन जिंकण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया. थोडंसं उद्याची तुम्हाला थांबवतो. आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन इथे मात्र कंप्लीट करत आहोत. सामन्याचा पुरस्कार दिला जाईल तो मागच्या दोन्ही मॅचचा, आणि दोन्ही मॅचमध्ये आपण बघतो की 2 सामने जिंकत असताना ग्रुपमध्ये टॉप केलं आहे बी ग्रुपमध्ये मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाने. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाणार आहे. सामनावीर आहे तो म्हणजेच पहिल्या मॅचचा तो म्हणजेच अजिंक्य बेलोसे. अजिंक्य, चला अजिंक्य लवकरात लवकर या. येस, सर्वप्रथम अजिंक्यला आपण पुरस्कार देऊया. उद्याची तुमच्या माहितीसाठी दक्षिण मुंबईतल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ही पहिल्यांदा गोष्ट घडते की एकाच सामनावीरच्या पुरस्कारासाठी आपण बघतो की तब्बल 11 पारितोषिक आहेत. टोटल 11 प्राइजेस फॉर 1 मॅन ऑफ द मॅच. आणि ही फक्त गोष्ट आणि फक्त ही गिरगाव चॅम्पियन्स लीगमध्ये घडते आहे. आपण बघतोय हा पुरस्कार आपण देत आहोत ते म्हणजेच अजिंक्य बेलोसे. अप्रतिम उत्कृष्ट असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स अष्टपैलू खेळ त्याने केला आणि मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाला पहिल्या मॅचमध्ये त्याने विजय संपादन करून दिला असा खेळाडू अजिंक्य बेलोसे, मॅन फ्रॉम कुंभारवाडा. असंख्य पारितोषिकं आपण बघतोय एकाच बॅगमध्ये आपण बॅग केलेली आहेत. तब्बल 11 सामनावीराचे पुरस्कार आपण बघतोय या स्पर्धेत दिली जात आहेत ते अजिंक्य बेलोसेला. अभिनंदन अजिंक्य आणि अभिनंदन मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. यानंतर वंडर बॉय ऑफ कुंभारवाडा असं मी म्हणेन गिरगावचा खेळाडू अजून एक त्याच संघातला ओमकार मयेकर. ही सुद्धा माहिती तुम्हाला निश्चितच तुमच्या बाईटमध्ये किंवा तुमच्या न्यूजमध्ये नोट करण्यासारखी आहे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी की ही गोष्ट पहिल्यांदा घडते आहे क्रिकेट विश्वामध्ये. आणि खास करून त्याची सुरुवात आपण साऊथ मुंबईतून केली आहे, दक्षिण मुंबईतून केली आहे की एका मॅचमध्ये एका सामनावीरच्या पुरस्कारासाठी तब्बल 11 पारितोषिकं आहेत. अपडेट्स त्यांना द्यायचे आहेत किती बॉल आणि किती रनचं इक्वेशन आहे. 43 रन झालेले आहेत, 1 विकेट आहे. आणि बॉल किती शिल्लक राहिलेत? 3 बॉल ह्या ओव्हरमध्ये. वेदांत नेब यांनी टोलवलेला आहे बॉल सीमेच्या दिशेला, मात्र बाउंड्री आणि धावसंख्या झाली आहे 47. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 32 रन हवेत. 32 रन 8 बॉलमध्ये. हा एक बॉल, एकच रन. दुसरा रन साठी येस चान्स गेलाय दुसऱ्या रन साठी. आणि अजून एक दुसरा रन. युवा विजन गिरगाव बॉईज आयोजित 30 रन 7 बॉल गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरं या पर्वात आज वेळात वेळ काढून अनेक मान्यवर आज येथे उपस्थित राहिले. खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी, त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी सर्वप्रथम मी मयेकर साहेबांना विनंती करतो त्यांचं येथे आपण सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचे. विकासजी मयेकर कुलाबा विभागाचे विधानसभा संघटक विकास मयेकर साहेब यांचं स्वागत करतील. यानंतर किरण बाळसराफ यांचं स्वागत करण्यासाठी निलेश देवळेकर यांना विनंती करतो. शाखा प्रमुख शशिकांतजी यांचं देखील स्वागत करतील निलेश देवळेकर. शाखा प्रमुख मंगेश सावंत यांचं स्वागत करतील निलेश देवळेकर. तसंच मी दिलीपजी करंदेकर यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करीन निलेश देवळेकर सरांना. 1 ओव्हर 26 रन. अभिजित गुरव समन्वयक यांचं स्वागत करण्यासाठी निलेश देवळेकर यांना विनंती करतो. 6 बॉलमध्ये 26 रन काढायचे. विनोद लोटलीकर येथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मंचावरती येण्यासाठी मी विनंती करतो. त्यांचं स्वागत करतील निलेश देवळेकर यांना विनंती करतो. विनोद लोटलीकर मलबार हिल विभागाचे
समन्वयक यांचं स्वागत करतील. वैभव मयेकर शाखा प्रमुख यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यायचंय. रोहित कोळी, स्वप्नील कोळी यांना शाखा प्रमुख यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यायचंय. राजेंद्र गायकवाड शाखा प्रमुख यांना विनंती आहे त्यांनी देखील मंचावरती यायचंय. वैभवजी मयेकर 5 बॉल 24. राजेंद्र गायकवाड, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. पाच बॉल 22 रन. गिरीश कांबळे, सर्व विनायक मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात आणि दक्षिण मुंबईतील क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचं मनोधैर्य वाढवलं, त्यांना शाबासकीची थाप दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. 5 बॉल 21 रन. इलेक्ट्रॉनिक मीडिया विजयासाठी 5 बॉल 21 रन. दुसरा बॉल आणि मिस. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या विजयाच्या आशा मालवली. तिकडे आपण अरबी समुद्रात सूर्य मावळताना पाहतोय, इकडे इलेक्ट्रॉनिक विजयाच्या आशा देखील मावळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिलीपजी सावंत यांना विनंती आहे त्यांनी देखील मंचावरती यायचं आहे. वैभव मयेकर साहेब यांना विनंती आहे. यशवंतजी कोळेकर यांना विनंती आहे त्यांनी देखील मंचावरती यायचं आहे. सर्व मान्यवरांचं येते गिरगाव बॉईज, युवा विजन, प्रथमेश पांडुरंग सकपाळ आयोजकांच्या वतीनं स्वागत सन्मान करण्यात येईल. मी प्रकाशजी मिसाळ यांना विनंती करतो. रुपेश भोमले यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं, उपशाखा प्रमुख रुपेश भोमले यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचं येथे स्वागत करण्यात येईल. सर्वप्रथम वैभव मयेकर यांचं स्वागत करण्यासाठी रुपेश भोमले यांना विनंती करतो. निखिल डेरे यांना विनंती करतो त्यांनी दिलीप सावंत यांचं येथे स्वागत करायचं आहे. दिलीपजी सावंत यांचं स्वागत करायचं आहे. शेवटचा बॉल आणि 18 रन विजयासाठी. एक बॉल 18 रन. विलासजी पाटील यांना विनंती आहे त्यांनी देखील मंचावरती यायचं आहे. प्रकाशजी मिसाळ यांचं स्वागत करतील रुपेश बोंबले. यशवंतजी कोळेकर माजी कार्यालय प्रमुख दक्षिण मुंबईचे यांचं स्वागत करतील रुपेश बोंबले. सर्वप्रथम विलास पाटील साहेबांचं स्वागत करतील, त्यानंतर यशवंत कोळेकर साहेबांचा. आणि हा जो प्रदर्शनीय सामना होता इलेक्ट्रॉनिक मीडिया 11 विरुद्ध युवा सेना कोर कमिटी 11 या दोन तुल्यबळ संघांमधील हा आजचा प्रमुख आकर्षण असलेला सामना संपन्न झालेला आहे. आणि सर्व खेळाडू पुन्हा डगआउटमध्ये परतताना विजेत्यांचं अभिनंदन. अभयजी 1 मिनिट. अभयजी चला मॅच सुरू करायची लगेच. ग्राउंडवर सामना लगेच सुरू करायचा आहे. सैफ आपली फिल्डिंग आहे, फिल्डिंग लावून घ्या लगेच. आपला भरपूर लेट झालेला आहे, नंतर आपल्याला जवळजवळ 7 सामने कव्हर करायचे आहेत. घड्यात आपण बघतोय वाजले ते जवळजवळ बरोबर 7 आणि नंतर अजून 7 मॅच म्हणजे 12 तरी वाजतीलच. त्याच्या आधी आपल्याला मॅच फिनिश करायचे आहेत. जवळजवळ 11 पर्यंत आपल्याला वेळ आहे. 11 पर्यंत आपल्याला या 7 मॅच कव्हर करायचे. आणि विनंती करतो की प्लीज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करा आणि सामना सुरू करायचा आहे. गणराज 11 आणि मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी.
युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथजी दुर्गे साहेब यांचं शिवसेना सचिव साईनाथजी दुर्गे साहेबांचं स्वागत करतील